ಜನ ಗ್ರೀನ್ ಮಾರ್ನಿಂಗ್. ಇವತ್ತು ನಾವು ಏನು ಆಪಲ್ ತೋಟದಲ್ಲಿ ಕಾಶ್ಮೀರ ಬಂದಿದೀವಿ. ಪಹಲ್ಗಾಮ್ ಹೋಗ್ಬೇಕಾರೆ ಕ್ವಾಲಿಟಿ ಏನು ಇವತ್ತು ಆಪಲ್ ತೋಟನ ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದೀವಿ. ತುಂಬಾ ಅದ್ಭುತವಾಗಿ ನೋಡ್ಬೋದು. ಹಾರ್ವೆಸ್ಟ್ಗೆ ಹಾರ್ವೆಸ್ಟ್ಗೆ ರೆಡಿ ಆಗಿರುವಂತ ಫೈನೆಸ್ಟ್ ಕ್ವಾಲಿಟಿಯಲ್ಲಿ ಹಾರ್ವೆಸ್ಟ್ ರೆಡಿ ಆಗಿರುವಂತ ನೋಡ್ತಾ ಇದೀವಿ. ಅದೇ ರೀತಿ ಈಗ ಗುಲ್ಜರ್ ಸರ್ ನಮ್ಮ ಜೊತೆ ಇದ್ದಾರೆ. ಅವರನ್ನ ಮಾತಾಡ್ಸೋಣ. गुड मॉर्निंग गुलजार सर। ग्रीन मॉर्निंग सर। आप कैसे हैं सर? फाइन सर। और सुनाइए। हाँ गुलजार सर, हम अभी कश्मीर को आए थे जी। आपका एप्पल का फ्लैट देखने के लिए। थोड़ा एप्पल का बारे में एक्सप्लेन करना। एप्पल तो आज जो विजिट कर किया हमने, हाँ। तो इसमें है कि ये एप्पल जो है अच्छी क्वालिटी का है। ये यहाँ का ट्रेडिशनल क्रॉप है। जो एप्पल आपके पीछे दिख रहा है ये है डेलिशियस का, डेलिशियस वेराइटी। इसमें इसके अलावा बहुत सारी हाई डेंसिटी में आते हैं। ये गाला आता है, उसमें भी बहुत सारी वेराइटीज आते हैं। तो ये जो ट्रेडिशनल है तो इसमें क्वालिटी नंबर 1 होती है। इसका जूस भी बढ़िया होता है। तो इसमें जो खासकर हम ग्रीन प्लांट की बात करें, तो उसमें मैक्सिमम जो हमारे फर्टिलाइजर्स यूज हुए हैं, जैसे कि उसमें प्रोम पोटाश है, भूमि पावर है, या इसके अलावा जो ग्रो प्रीमियम है, उसकी सॉइल ट्रीटमेंट हुई है। तो वो चीजें इसमें ऑलरेडी हुई है, तो उसके ये रिजल्ट आप देख सकते हैं। तो बाकी ये हम 2005 से यहाँ पे कश्मीर में इंट्रोड्यूस किया है। बहुत सारे ऐसे ऑर्चर्ड है जहाँ पे हम 100% ऑर्गेनिक बना रहे हैं। तो उसके रिजल्ट बहुत ही अच्छे हैं। एक तो शेल्फ लाइफ इंक्रीज होती है हमारे एप्पल की, दूसरे क्या है इसकी स्ट्रेंथ बढ़ जाती है। हाँ, उससे क्या है कि उससे ज्यादा टाइम तक आप अपने एप्पल को रख सकते हैं, और इसका जो कीपिंग क्वालिटी अच्छी होती है। तो वो बढ़िया उस हिसाब से है। ಓಕೆ ಸ್ನೇಹಿತರೆ, ಈಗ ಏನು ಗುಲ್ಜಾರ್ ಸರ್ ಎಕ್ಸ್ಪ್ಲೈನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು, ಇಲ್ಲಿ ಪ್ರಾಮ್ ಪೊಟ್ಯಾಶು, ಬ್ಲೂಮು, ಭೂಮಿ ಪವರ್ ಮತ್ತೆ ನೈಟ್ರೋಕಿಂಗ್, ಸ್ಟ್ರೆಸ್ ಔಟ್ ನ ತುಂಬಾ ಆಪಲ್ ಗೆ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಫೈನೆಸ್ಟ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಆಪಲ್ ಇಲ್ಲಿ ಬರುತ್ತೆ. ಮತ್ತೆ ಇದು ಏನು ಕೀಪಿಂಗ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಇರ್ಬೋದು, ಇದಕ್ಕೆಲ್ಲರಿಗೂ ತುಂಬಾ ಅದ್ಭುತವಾಗಿ ಯೂಸ್ ಆಗುತ್ತೆ. ಮತ್ತೆ ಇಲ್ಲಿ ಮೇಜರ್ ಆಗಿ ಕಾಶ್ಮೀರಲ್ಲಿ ಆಪಲ್ ಮತ್ತೆ ಸಫ್ರಾನ್ ಅಂತ ಏನ್ ಹೇಳ್ತೀವಿ ನಾವು, ವಾಲ್ನಟ್ ನ ಜಾಸ್ತಿ ಮೇಜರ್ ಆಗಿ ಈ ಮೂರು ಇಲ್ಲಿ ಬೆಳೆಗಳನ್ನ ಬೆಳೀತಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂತ ಒಂದು ಏನು ಆಪಲ್ ತೋಟ ಇದೆ ಬಹಳ ಅದ್ಭುತವಾಗಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಇಲ್ಲಿ ತುಂಬಾ ಜನ ಸ್ಟೇಟ್ ವೇರ್ ಹೌಸ್ ನ, ಜಮ್ಮು ಕಾಶ್ಮೀರ್ನ ಸ್ಟೇಟ್ ವೇರ್ ಹೌಸ್ ನ ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವರು ಇವತ್ತು ಈ ಫ್ಲಾಟ್ ಗೆಲ್ಲ ವಿಸಿಟ್ ಮಾಡಿದ್ವಿ. ನೀವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ಏನು ಹಾರ್ವೆಸ್ಟ್ ಆಗ್ಲಿಕ್ಕೆ ರೆಡಿ ಆಗಿರುವಂತ ನಾವು ಫ್ರೆಶ್ ಆಪಲ್ಸ್ ರೆಡಿ ಇದೆ. ನೀವೆಲ್ಲ ನೋಡ್ಬೋದು. ತುಂಬಾ ಥ್ಯಾಂक यू गुलजार भाई। और एक बात मैं कहूंगा कि जो भी हमने ग्रीन बर्ड के प्रोडक्ट यूज किए, उससे क्या है कि हमारी सॉइल जो है वो भी ठीक रही। क्योंकि जो हम केमिकल एक्सेसिव यूज ऑफ केमिकल किया है, तो उस वजह से हमारी सॉइल जो है वो बहुत ज्यादा हार्ड हो जाती है। तो जब से हमने 20 साल से लोगों को, जिन लोगों को हमने दिया है ऑर्गेनिक अपना फर्टिलाइजर, उससे क्या है कि हमारी सॉइल भी ठीक रही। तो उससे क्या हुआ कि प्लांट की ग्रोथ और एप्पल की ग्रोथ जो है वो ठीक रहा। वो हमारे को ऑर्गेनिक एप्पल मिलता है ना? हाँ मिलता है। अभी आप एक उतारेंगे हम, वो आप यहाँ ही खा सकते हैं। इसमें कोई ऐसा ये नहीं है। ये आप टेस्ट कीजिए। हाँ लेकिन हाँ थोड़ा सा ಆಪಲ್ ಗಿಡದಿಂದ ಕಿತ್ತಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅದನ್ನ ಇಲ್ಲೇ ತಿನ್ हम खा सकते हैं, कोई दिक्कत नहीं है, खा सकते हैं। टेस्ट बताइए। ಸೂಪರ್ ಟೇಸ್ಟ್ ಇದೆ. ರಸ ಹೇಗಿದೆ ಅಂದ್ರೆ, ನಮ್ಮಲ್ಲಿ ನಾವು ಆಪಲ್ ತಿಂತೀವಿ, ಮಿನಿಮಮ್ ಸ್ಟೋರೇಜ್ ಅಲ್ಲಿ 5 ತಿಂಗಳು 6 ತಿಂಗಳನ್ನ ಸ್ಟೋರೇಜ್ ಮಾಡಿರ್ತಾರೆ. ಬಟ್ ಇಲ್ಲಿ ಏನ್ ಆಪಲ್ ಇದೆ ತುಂಬಾ ರಸಭರಿತವಾಗಿರುತ್ತೆ, ಫ್ರೆಶ್ ಆಗಿರುತ್ತೆ. ಮತ್ತೆ ಈ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬೇರೆ ಕಡೆ ನಾವು ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಫೈನೆಸ್ಟ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಇದೆ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸರ್, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸರ್, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ವೆರಿ ಮಚ್.